नमस्कार, आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। मी सुनीता शिंदे। जे पाहिले तेच दाखवणार या ध्येयाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात आजच्या हेडलाईन्स। धर्मादाय उप आयुक्त कार्यालय व सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय सांगली यांच्या वतीने सांगली जिल्हा धर्मादाय सामुदायिक विवाह सोहळा 6 मे 2018 रोजी संपन्न होणार आहे। जनहितार्थ जारी। सांगली जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातील गोरगरीब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गरजू लोकांशी लग्नासाठी खर्च करण्याची क्षमता नसलेल्या अशा सर्व जाती धर्मातील विवाह करू इच्छिणाऱ्यासाठी मोफत सामुदायिक विवाह सोहळा रविवार दिनांक 6 मे 2018 रोजी धानम्मा देवी देवस्थान ट्रस्ट, तीर्थक्षेत्र गुड्डापूर, तालुका जत, जिल्हा सांगली येथे आयोजित केलेला आहे। या सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्यांना वधूवरांना मणी मंगळसूत्र यथायोग्य संसारोपयोगी भेटवस्तू दिल्या जाणार आहेत। सदर सोहळ्याप्रसंगी सर्व औपचारिक व वधूवरांकडील मर्यादित पाहण्यासाठी जेवणाची सोय केली जाणार आहे। या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या इच्छुक वधूवर यांची नोंदणी दिनांक 30 एप्रिल 2018 पर्यंत करणे आवश्यक आहे। तरी संबंधित वधूवर व पालक यांनी लवकरात लवकर खालील दिलेल्या नोंदणी कार्यालयात अथवा व्यक्तीशी संपर्क साधून नोंदणी करावी। मी महावीर जोगी, धर्मदाय उपायुक्त सांगली। महाराष्ट्र राज्याचे मुख्य धर्मदाय आयुक्त श्री डिगे सर यांनी परिपत्रक क्रमांक 533 नुसार प्रत्येक जिल्ह्याला जिल्हास्तरीय सामुदायिक विवाह सोहळा समिती स्थापन करून तिच्या मार्फत मोफत सामुदायिक विवाह सोहळे आयोजित करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत। या परिपत्रकामागचा हेतू आणि पार्श्वभूमी अशी आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशी काही न्यास ट्रस्ट असतात की ज्यांच्याकडे बराचसा निधी मोठ्या प्रमाणावर पडून असतो, परंतु त्याचा समाजाला काही उपयोग होत नाही। आणि दुसरीकडे समाजामध्ये अत्यंत गरीब लोक असतात की ज्यांच्याकडून त्यांच्या मुलीच्या लग्नाचा खर्च देखील केला जाऊ शकत नाही। तर या दोन्ही बाबीमध्ये समन्वय साधला जावा या अनुषंगाने ही परिपत्रक काढण्यात आलेलं आहे। या परिपत्रकाप्रमाणे सांगली जिल्ह्यामध्ये सामुदायिक विवाह सोहळा समिती स्थापन करण्यात आलेली आहे। या समितीमार्फत धानम्मा देवी गुड्डापूर, तालुका जत, जिल्हा सांगली येथे 6 मे 2018 रोजी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे। या सोहळ्याकरिता इच्छुक वधूवरांनी आपापले नावाची नोंद दिनांक 30 एप्रिल पूर्वी आमच्याकडे किंवा समितीकडे करावी आणि नोंदणीसाठी स्वतःचे पासपोर्ट साइज फोटो, जन्मतारखेचा पुरावा, आमच्याकडील प्रतिज्ञापत्रामध्ये दिलेली माहिती भरून द्यावी लागेल आणि शपथपत्र, आधार कार्ड वगैरे आयडेंटिटी कार्ड ह्या आवश्यक बाबी लागतील। तर या समितीमार्फत केल्या जाणाऱ्या सोहळ्याच्या अनुषंगाने जास्तीत जास्त प्रचार व्हावा आणि याचा फायदा सर्व गोरगरीब आणि गरजू लोकांना व्हावा हीच माझी इच्छा आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे या समितीला जो काही खर्च येणार आहे त्या खर्चासाठी सुद्धा ज्या न्यासांकडे भरपूर निधी जमा आहे, ही शिल्लक आहे, अशा न्यासांनी त्यांच्याकडील निधी जास्तीत जास्त या समितीकडे वर्ग करावा, जेणेकरून या सामाजिक कार्यात भर पडेल। धन्यवाद।